तर कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? आपले स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल रूट केअर राजूवर. तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता चौथीतील खूप सुंदर अशी कविता 1.1 बॅक टू स्कूल स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 1 1.1 बॅक टू द स्कूल. ही कविता आपल्याला शाळेच्या पहिल्या दिवसाचा अनुभव करून देते. तर चला सुरुवात करूया या कवितेला. Listen and sing with me. The day is here, I cheer, hooray. I take my seat, it's brand new day. New dress, new shoes, new bag, new books. Happy and joyful everyone looks. Why teachers smile, feels warm and bright. Learning together will be such delight. We will read and write, we will sing and play, we will learn new things in fulfilled ways. Old friends to meet and new ones too. I am feeling great. How about you? तर अशी आहे आपली कविता. चला या कवितेचा आपण अर्थ समजून घेऊयात. चला आपण या कवितेचे भाषांतर पाहूयात. कवी पहिल्या कडव्यात म्हणतो, द डे इज हेअर, आय चेअर हुर्रे. तो दिवस आला आहे, मी हुर्रे म्हणून जल्लोष करतोय. आय टेक माय सीट, इट्स अ ब्रँड न्यू डे. मी माझ्या जागेवर बसतोय, हाच तो नवीन दिवस आहे. चला दुसऱ्या कडव्याकडे. न्यू ड्रेस, न्यू शूज, न्यू बॅग, न्यू बुक्स. नवीन ड्रेस, नवीन बूट, नवीन बॅग, नवीन पुस्तके. हॅपी अँड जॉयफुल एव्हरीवन लुक्स. आनंदी आणि उत्साहित सर्वजण दिसत आहेत. माय टीचर्स स्माइल फील्स वार्म अँड ब्राईट. माझ्या शिक्षकांचे हास्य खूप उबदार आणि तेजस्वी दिसत आहे. लर्निंग टुगेदर विल बी सच डिलाइट. एकत्र शिकणे हा एक मोठा आनंद असेल. चला पुढे. वी विल रीड अँड राईट, वी विल सिंग अँड प्ले. आम्ही वाचू आणि लिहू, आम्ही गाऊ आणि खेळू. वी विल लर्न न्यू थिंग्स इन फन फिल्ड वेज. आपण मजेत नवीन गोष्टी शिकू. ओल्ड फ्रेंड्स टू मीट अँड न्यू वन्स टू. जुन्या आणि नवीन मित्रांना भेटण्यासाठी. आय एम फीलिंग ग्रेट. हाऊ अबाउट यू. मला खूप छान वाटत आहे. तुमचे काय? म्हणजे कवी आपल्याला हा प्रश्न विचारतोय की तुम्हाला कसं वाटतंय शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन मित्रांना भेटण्यासाठी किंवा हे सर्व एक्सपिरियन्स करण्यासाठी. तर चला पुढचे प्रश्न आपण सोडवूयात. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, लिसन अँड रिपीट. म्हणजे ऐका आणि माझ्या मागे म्हणा. या खालील शब्दांचे अर्थ मी बाजूला स्क्रीनवर देत आहे. टुगेदर, डिलाइट, हुर्रे, वार्म, ब्राईट, चिअर. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स यू गेट ऑन द फर्स्ट डे ऑफ स्कूल. म्हणजे अशा वस्तूंची यादी करा जी आपण शाळेच्या पहिल्या दिवशी सोबत घेतो. अशा खूप साऱ्या वस्तू आहेत, त्यातल्याच काही पाहूयात. टेक्स्ट बुक्स, नोटबुक्स, स्कूल बॅग, स्टेशनरी पाउच, etc. टेक्स्ट बुक्स म्हणजे आपली पुस्तके, नोटबुक्स म्हणजे आपली वही, स्कूल बॅग म्हणजे आपले शाळेचे दप्तर, स्टेशनरी पाउच म्हणजे आपला कंपास बॉक्स व इतर काही. चला पुढच्या डी नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो ते पाहूयात. लुक ॲट द पिक्चर्स अँड फाइंड देअर नेम्स. म्हणजे या चार्टच्या बाजूला जे चित्र दिलेले आहेत त्यांचे नाव या चार्टमध्ये शोधायचे आहेत आपल्याला. तर चला
हे बघा, पहिले नाव सापडले पेन्सिल, दुसरे आहे पेन, तिसरं आहे इथंच ग्लू, GLUE, चौथा आहे इरेझर, ERASE, पाचवा आहे क्रेयॉन्स, CRAYONS, क्रेयॉन्स. त्यानंतर आहे स्लेट, SLATE, स्लेट. व इथे एक्झाम्पल साठी आपल्याला एक नाव दिलेले आहे रुलर. तर चला ई नंबरचा प्रश्न काय म्हणतो ते आपण पाहूयात. लुक ॲट द पिक्चर्स अँड नेम द ॲक्शन्स. म्हणजे खालील ॲक्शनची नावे तुम्ही लिहा. चला फर्स्ट ॲक्शन पाहूयात. तो मुलगा काहीतरी खात आहे म्हणजे इटिंग. नंतर तो मुलगा चलत आहे म्हणजे वॉकिंग. त्यापुढे ती मुलगी काहीतरी ड्रॉ करत आहे म्हणजे ड्रॉइंग. त्यापुढे ती मुलगी काहीतरी गात आहे म्हणजे सिंगिंग. त्यानंतर खाली तो मुलगा रडत आहे म्हणजे क्राईंग. त्यानंतर तो मुलगा हसत आहे म्हणजे लाफिंग. त्यानंतर ही मुलगी स्माइल करत आहे म्हणजे स्माइलिंग. त्यापुढे तो मुलगा हात धुवत आहे म्हणजे वॉशिंग द हँड्स. त्यानंतर खाली तो माणूस काहीतरी क्लीन करत आहे म्हणजे क्लिनिंग. त्यापुढे तो व्यक्ती दार उघडत आहे म्हणजे ओपनिंग द डोअर. त्यानंतर ते बाळ स्विमिंग करत आहे म्हणजे स्विमिंग. त्यापुढे तो व्यक्ती काहीतरी ड्राईव्ह करत आहे म्हणजे ड्रायव्हिंग. चला पुढचा प्रश्न. लुक ॲट द पिक्चर अँड फाइंड द अँसर्स ऑफ रिडल्स. म्हणजे खाली शब्दकोडे दिलेले आहेत, यातील आन्सर्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. या शब्दकोडाचे आन्सर्स या पिक्चरमध्ये आहेत, आपण पाहू शकतात. चला पहिला शब्दकोड वाचूयात. आय एम बिग अँड फ्लॅट, आय हँग ऑन द वॉल, द टीचर राईट्स ऑन मी फॉर ऑल. याचे आन्सर आहे ब्लॅकबोर्ड, जे की खाली तुम्हाला दिसत असेल. सेकंड, आय शो द मंथ्स अँड द डेज, आय हेल्प यू टू प्लॅन इन मेनी वे, फ्लिप माय पेजेस डेट बाय डेट, आय विल टेल यू व्हॉट्स अर्ली अँड लेट. याचे उत्तर आहे कॅलेंडर. हे पहा इथे आहे. तर चला पुढचं पाहूयात. आय हॅव 4 legs बट आय डू नॉट रन, यू सिट ऑन मी व्हेन द लेसन बिगिन. याचे उत्तर आहे चेअर. बघा मुलगा चेअरवर बसलेला आहे. चला पुढचं. आय स्टँड ऑन 4 legs अँड होल्ड द बुक्स. याचे उत्तर आहे डेस्क. हे पहा डेस्क. चला पुढचं पाहूयात. आय गो टिकटॉक द होल डे लॉंग, आय हेल्प यू नो वेअर आवर्स बिलॉंग, आय हॅव 2 hands बट नेवर क्लॅप, आय कॅन रन बट नेवर वॉक. याचे उत्तर आहे क्लॉक. क्लॉक हे पहा तुम्हाला दिसत असेल. त्याच्या पुढील पाहूयात. आय एम राऊंड लाईक अ बॉल, आय शो अर्थ बिग अँड स्मॉल, कंट्रीज अँड ओशन्स आय शो यू. याचे उत्तर आहे ग्लोब. हे पहा ग्लोब पाहू शकता आपण. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.